प्रवक्ते उपाध्यक्ष त्यांनी म्हटलेलं आहे। पार्टी वाला पण थोड़ा मागे हो रे, मागे अरे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार तो आज तुम्ही सगळे विचारत होता। आज मंत्रिमंडळ विस्तार झालाय आणि सर्व मंत्री आपापल्या विभागाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतील, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतील, आपापल्या विभागाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचं काम करतील। एक चांगलं काम, एक गतिमान सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, अशा प्रकारचं काम आमच्या या मंत्री महोदयांकडून होईल। शिवसेना भाजपा युतीचं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख काम करेल। आज मंत्रिमंडल विस्तार हुआ है, आप सभी लोगों को इंतजार की घड़ी हुई। आज मंत्रिमंडल, ये लोकाभिमुख सरकार है। राज्य का सर्वांगीण एकनाथ शिंदे बोलतायत आणि आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की यापुढे हे सरकार अतिशय वेगानं कामाला लागेल। आज मंत्रिमंडळाचा हा विस्तार झालेला आहे। 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांना आता उत्साहाला त्यांच्या उधाण आलेलं आहे। गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांचे कार्यकर्ते आपला आनंद साजरा करतायत। भाजपच्या या सर्व कार्यकर्त्यांना काही दिवस सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं, ती सत्ता पुन्हा चालत आली। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दोघांनाही समसमान वाटा मिळालेला आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार तुम्ही सारखे विचारत होते। आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आपापल्या विभागाचं चांगलं काम करतील। लोकाभिमुख कारभार या राज्याचा सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असलेलं काम सरकार आणि शासन करेल। खाते वाटपामध्ये देखील भाई दोघांनाही समसमान वाटा असेल। आता आम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, सरकार स्थापन केलेलं आहे। नक्की यामध्ये काहीच आमच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही। एकत्र आम्ही काम करतो, राज्याचा विकास करू। सर्व नंतर मंत्र्यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, आमदारांनी शपथ घेतल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। फटाके फोडून, पेढे वाटून, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी आता आनंद साजरा करायला सुरुवात केलेली आहे। 2.5 वर्षांचा जो वनवास होता भाजपच्या कार्यकर्त्यांचा, सत्तेपासून तो वनवास संपलेला आहे आणि आपल्या नेत्यांना आज मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। खरं तर राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर एवढा उत्साह दिसलेला नव्हता कार्यकर्त्यांमध्ये, पण आज मात्र भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिसतायत। फटाक्यांची आतषबाजी करत, आज ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत आनंद साजरा करतायत। 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यातल्या 9 भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आपल्या सोबत बोलण्यासाठी नवनिर्वाचित मंत्री उदय भाऊ एक मिनिट चला दादा एक मिनिट चला आपल्या सोबत बोलण्यासाठी नवनिर्वाचित मंत्री उदय सामंत आहेत। सर, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन देखील। तुम्ही पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, काय सांगाल आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा स्थान मिळालेलं आहे? मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना धन्यवाद दिले पाहिजेत की पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून जनतेच्या मनातला विकास, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या संधीचं नक्की सोनं करू। मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गट असतील किंवा भाजपाचे आमदार असतील या दोघांनाही समसमान वाटा दिलेला आहे। खाते वाटपात देखील असंच समसमान वाटा असेल का? हा पूर्ण अधिकार एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींचा आहे, परंतु ज्या पद्धतीनं
आता मंत्र्यांच्या देखील शपथ झाल्या, त्याच पद्धतीनं खाते वाटप असेल. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळे दोन्ही पक्ष एक संघ असल्यामुळे कुठेही वादाचा प्रश्न येत नाही. त्याचबरोबर तुमचे सहकारी संजय राठोड यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केलेली आहे त्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर. चित्राताई वाघ या भाजपाच्या नेत्या आहेत, भाजप पक्षाचं ते नेतृत्व करतात. त्याच्यामुळे या संदर्भात भाजपाचेच नेते सविस्तर खुलासा करतील. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे ते प्रत्येक नेते हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे झालेले आहेत आणि म्हणून या बाबतीचा विचार भाजपचे नेते करून त्यावर बोलतील. दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत होऊ शकतो? कारण की अनेक जिल्ह्याला दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशन संपल्यानंतर त्वरित होईल. दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशन संपल्यानंतर त्वरित होईल असं कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. प्रवीण वेळ लागणं हे स्वाभाविक होतं, पण वेळ लागला त्यामुळे एका अर्थाने बऱ्यापैकी चर्चा होऊन काही गोष्टींवर सहमती होणे मंत्रिमंडळ बनलं आहे. गेल्या 2.5 वर्षात कोरोना आणि बाकी सरकारच्या केवळ घोषणा, निष्प्रभ सरकार होतं. आता या सरकारकडनं आणि या मंत्र्यांकडनं एक गतिमान विकासाच्या कामांची अपेक्षा जनता करते आहे आणि मला खात्री आहे की एकनाथजी असतील, देवेंद्रजी असतील आणि सगळे जे काही आता नवीन मंत्री आहेत हे अतिशय चांगलं काम येत्या काळामध्ये करतील. शुभेच्छा. विस्तार कधी होणार अनेकांनी प्रश्न विचारले होते. थेट 18 कॅबिनेट मिनिस्टर. हो, मला असं वाटतं की स्वाभाविकपणे 2च्या नंतर 18पर्यंत येणं आणि त्या पद्धतीने एक चांगली जी नावं जर पाहिली आपण, अनुभवी पण आहेत, काम केलेलीही आहेत आणि एक राज्यातलं सगळ्या प्रकारचं भौगोलिक मंत्रिमंडळात की ज्यांच्यावर गंभीर आरोप झाला होता. 18 मंत्री यांची शपथ झाली. याच्यात 18मध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही, हे दुर्दैवी आहे. 50% लोकसंख्या या देशात ही महिलांची आहे आणि 18मध्ये एकही महिलेला स्थान न देणं हे अतिशय आश्चर्य वाटण्यासारखं आहे, धक्कादायक आहे. आणि अनेक वेळा त्याच पक्षाच्या विचाराच्या लोकांची मतं येतात की महिलांनी जा, स्वयंपाकघरात जा, स्वयंपाक करा. तर हे त्यांचा फक्त त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसायला लागलंय की महिलांचा मान सन्मान हे करत नाही, हे त्यांच्या ह्या निर्णयातून दिसतंय. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं आणि आपल्यावर त्यांनी भाष्य केलं होतं. याचा अर्थ हे आहे की भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे ते भाष्य करतात तशीच ते कृती करतात, यामुळे महिलांना त्यांनी स्थान दिलं. शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे संजय राठोडांना सुद्धा मंत्रिपद मिळालंय. चित्रा वाघ म्हणतात की माझा लढा सुरू राहील आणि त्यांना मंत्रिपद मिळणे दुर्दैव, म्हणजे त्यांच्याच नेते असं. मला आनंद वाटला की संजय राठोडांना मंत्री केलं. आम्ही संजय भाऊ आमच्याबरोबर असताना आम्ही सातत्याने सांगत होतो की त्यांच्यावर हा अन्याय होतोय आणि ज्या पद्धतीने त्या काळात भाजपने संजय राठोडांच्या वर त्यांचं कुटुंब कशातून गेलं असतील, ते कशातून गेलं ह्याचा कधी कोणी विचार केला आहे? बेफानपणे भारतीय जनता पक्ष लोकांवर आरोप करत राहतं आणि आरोप करून ते कुटुंब आणि त्या आरोपाचं नंतर काय होतं. आता त्यांना मंत्रिपद मिळालं याचा मला मनापासून आनंद आहे. पण मग त्या पूजाचं नक्की झालं काय? आणि तो लढा मला असं वाटतं ही एक महाराष्ट्राची मुलगी आहे. आम्ही तेव्हाही म्हणत होतो की संजय राठोडांचा याच्याशी काय संबंध आहे, आम्हाला तर काही वाटत नव्हतं त्या काळात. पण भाजपनीच त्यांचा राजीनामा घ्यायला लावला, एवढं प्रेशर टाकलं त्यांच्या विरोधात. भाजपचे सगळे नेते बघत होते आणि मला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्याच चॅनलवरून आम्हाला कळलं बाकीचे नेते काय म्हणत होतं. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे, भारतीय जनता पक्ष बेफानपणे खोटे नाटे आरोप लोकांवर करत राहते. त्यांचं कुटुंब, ती व्यक्ती कशातून जाते, एखादं कुटुंब उद्ध्वस्तही होऊ शकतं त्यांच्या अशा वागण्यामुळे. स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी कुठली पातळी ते गाठतील हे ह्याच्याच वरून दिसतंय. पण त्याचबरोबर दुसरा भाग की पूजा नावाची जी मुलगी आहे ती महाराष्ट्राची मुलगी आहे आणि तिचं नक्की काय झालं, तिला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आणि तिला न्याय देण्यासाठी जे काही करावं लागेल असल्यापासूनच त्याचे अनेक हे असले उद्योग